10 दिवस फिरून झाल्यानंतर आता आम्ही निघालोय चास या गावाला. ही जागा सोडण्या अगोदर संपूर्ण जागेची स्वच्छता करून घेतली आणि निघालो दुसऱ्या गावाला. पूर्वी आमचे आई वडील कळंबवरूनच चासला चालत जायचे आणि चालत परत कळंबला यायचे. त्यासाठी त्यांना पहाटे 3-3:30 वाजता उठून चालत जावं लागायचं. पण आता चालणं होत नाही. पहिल्यासारखे त्यांचे हातपाय साथ देत नाहीत. म्हणून आता चासलाच मुक्कामाला आलोय. गेल्या वर्षापासूनच इथं राहायला सुरुवात केलीय. आम्ही इथे राहायला आलोय हे कळताच आत्याची मैत्रीण त्यांना भेटायला आली. आत्या त्यांच्या मैत्रिणीसाठी लिंबू सरबत बनवत आहे. शेजारीच तालीम असल्यामुळे मी तिथे पाहायला आलो कोण कुस्ती वगैरे खेळतंय का नाही. पण इथं तर सगळं पडकं पडलेलं आहे. आत्तापर्यंत आम्ही जेवढ्या गावात राहिलो त्यापैकी हे सगळ्यात भारी गाव आहे. कारण झोपडीपुढंच लाईट आहे, जवळच पिण्याचं पाणी, शेजारी नदी आहे. अजून काय पाहिजे माणसाला. शेजारीच लोक राहतात म्हणून बिबट्याची पण भीती वाटत नाही.